टाळकऱ्यांसाठी गायनाचार्यांसाठी आमचे उत्कृष्ट मृदुंग वाटतं परमेश्वर मते महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेते, वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम। एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। उदर चरण संतांची, उदर चरण संतांची, उदर चरण संतांची। पंचगुहारे कथेचा विस्तार, पंचगुहारे कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपा दाडे कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरू दास तुका, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रहि, समागत तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज धावाया सुवटा। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, सुत झिडती वारंवार, सुत झिडती वारंवार। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, सुत झिडती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। मी कळा दुसरी काहीच नेणे, बोलतो वचण्या ते भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादि विलक्षणम्, एकं नित्यमिममचलं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि। आता वाग्विलासिनी
जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया मजरद हे सद्गुरु जे नेतैलो हा संसार पुरु मनोन विशेष त्या दुर्विवेकावरी जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतर हे नको देव देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे आता नका फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो श्री संतांची ये माथा चरण श्री संतांची ये माथा चरणावर श्री संतांची ये माथा चरणावर नाथांग हे करे दंडवत नाथांग हे करे दंडवत नाथांग हे करे दंडवत श्री संतांची ये माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घेतलेला अभंग जगतवंदे जगतमान्य जगताचे शिरोमणी देऊचे सुख निवासी असं मी मुळीच म्हणणार नाही कारण आजचा जो अभंग आहे हा संत श्रेष्ठ शांतीचे सागर असणारे नाथ बाबा पैठण नावाचं गाव संभाजीनगर नावाचा जिल्हा आणि या जिल्ह्यामधून एक छोटीशी वाहणारी गोदावरी नावाची नदी आणि या गोदावरी नदीच्या काठावर असलेलं पैठण एक छोटंसं गाव आणि या गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला हा महात्मा विठ्ठल या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून संत नाथबाबा शांतीचे सागर असणारे या भोळ्या शंकराचा स्वभाव कसा आहे आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा जप केल्याने आपल्याला काय फळ प्राप्त होतं त्याचबरोबर आपले कुठकुठले विकार नाहीसे होतात आणि जे 4 पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम मोक्ष हे आपल्याला प्राप्त होतात आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ बाबा आपल्याला सांगतात एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव सगळ्यात मोठी जर भीती आपल्याला कोणाची असेल कशाची असेल तर सगळ्यात मोठी भीती मरणाची महाराज नाही का अगा मर हा बोलणंच आहे एखाद्याला जर म्हणाल मर जा मर तिकडं तो बोल सुद्धा सहन होत नाही असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात बरं का पण नाथबाबा आपल्याला सांगतात की बाबांनो जर तुम्ही या नामाचं जप जर केला नामस्मरण जर तुम्ही केलं तर जो कळी काळाचा जो भेव आहे हा भेव नाहीसा होतो म्हणून एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव पण त्याच्यासाठी वाचे वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ म्हणजे ठळक ठळक बातम्या काय पेपर मध्ये येतात आपल्या ठळक बातम्या काय तसे या अभंगाच्या ठळक बातम्या पण या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा होतो म्हणजे असा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा
पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरा तुमच्यामुळे डबल नमन करण्यात आलं विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असं सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आणि या सर्व मोठागाव ग्रामस्थ मंडळ यांच्या अतोनात परिश्रमानं या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो याही वर्षी पण या वर्षी दरवर्षी ज्यांचं कीर्तन असायचं तसे गुरुवर्य हरिभक्त परायण प्रकाश बाबा म्हात्रे त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळं ही सेवा त्या भगवान भोलेनाथाच्या कृपेने माझ्याकडे आली ही माझं मी परम भाग्य समजतो विठ्ठल विठ्ठल ज्यांनी भव्य दिव्य स्वरूपाचं या ठिकाणी मंदिर उभारलं असे श्री नामदेव शेठ भोईर माझं बालपण इथंच गेलेलं आहे त्यामुळं आज कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं नाही सर्व माता वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या गिरजाई आहेत आमच्या रेखाताई आहेत लक्ष्मीताई आहेत सविताताई आहेत सर्वच ताई आहेत बरं का आता नाव कोणाचं घेऊ नाही सेवा मिळावी बाहेर आपण सेवा करतो त्यात एवढा आनंद वाटत नाही मला पण ज्यावेळेस आपण ज्या ठिकाणी राहतो आनंद तर असतो पण एक भीती पण असते नाही का एखादा शब्द जर चुकला तर नाही लगेच बोलून दाखवते बाहेर तसं नसतं बाहेर कीर्तन केलं फेटा काढला की गाडी पकडली कोणी सांगायला येत नाही चांगलं झालं का वाईट झालं का काय चुकलं जरी असं मार नाही एकदम बरोबर कीर्तन झालं एकदम बाहेर पण आपल्या भागात ज्यावेळेस कीर्तन करायचं आपल्या परिसरात ज्यावेळेस कीर्तन करायचं त्यावेळेस एक भीती असते एखादा शब्द जर कोणाला लागला बोलताना किंवा चुकला तर ते आपल्याला परत येऊन सांगतात पण या भूमीमध्ये श्री नामदेव शेठ भोईर यांनी ही भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी बांधलं लोक बंगले बांधतात बिल्डिंगी बांधतात मोठमोठे टावर बांधतात पण ही पूर्वीच त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण हे तर बांधूच पण मंदिर कोण बांधणार नाही का आणि एकाच्या कैवारे उगवे बहुतांचे कोडे कारण मंदिर त्यांनी एकट्या करता नाही बांधलं या मंदिरात असं त्यांनी लिहिलंय का फक्त मालकच भगवंताची सेवा करणार नाही सबके लिए खुला है मंदिर ये हमारा आओ कोई भी पंच नाही का कोणीही या कारण सकळांशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे जर आपल्या जीवनाचा उद्धार जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर त्यासाठी ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागतं असं अनेक या ठिकाणी अनेक कीर्तनकार अनेक प्रवचनकार अनेक विद्या विभूषित माणसं माझ्या समोर बसलेली याचं मला पूर्ण आत्मभान आहे गावदेवी शाळेचे शिक्षक माननीय श्री घावट सर ज्यांनी आम्हाला खूप बदललं तर ते अभ्यासात नाही सुधारलो पण इकडं तरी आलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल